गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण मॅथमॅटिक्सचा सेकंड टॉपिक म्युच्युअल फंड हा आपण बघणार आहोत. म्युच्युअल फंड म्हणजे काय, जसं आपण इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल RDमध्ये म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट करतो, बँक ऑफिसमध्ये म्हणजे बँक BOमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. असं प्रकारचे वेगवेगळे टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रकार आहेत. त्यापैकी एखादा प्रकार म्हणजे हा एक प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडवर रेट ऑफ इंटरेस्ट तो हाय लेवलचा असतो, पण म्युच्युअल फंडमध्ये जरा रिक्स असते. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याबाबत जराशी रिक्स असते. ओके, मिनिंग बघा. अँड इन्व्हेस्टर कॅन द इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट इज अ कंपनी बाय परचेसिंग शेअर ऑफ म्युच्युअल फंड. द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया UTI वॉज इन द फर्स्ट म्युच्युअल फंड इंट्रोड्यूस इन 1964. तुम्हाला जी ऑनलाईन एक्झाम होईल ना त्याच्याबाबत एक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येईल, म्हणजे फर्स्ट म्युच्युअल फंड कधी इस्टॅब्लिश झाला किंवा कधी इंट्रोड्यूस झाला, तर तुम्हाला 1964 हा तुम्हाला ऑप्शन असेल. मग तसंच तुम्हाला काही एक्झाम्पल पण येऊ शकतात. म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे फॉलोइंग इज आर इन द टाईप्स ऑफ इन दिस म्युच्युअल फंड. मग खाली पर्याय असते तुम्हाला SBI म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड. म्हणजे जर सगळे तुम्हाला ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल तर तुम्ही अबाउट ऑल दिस ऑप्शन असं तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण 2 टाईप्स ऑफ इन द म्युच्युअल फंड. आपण त्याच्या म्युच्युअल फंडचे 2 प्रकार आपण बघणार आहोत. एक म्हणजे ओपन एंडेड म्युच्युअल फंड आणि क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. आता ओपन एंडेड याचा अर्थ म्हणजे सुरुवातीला ओपन एंडेड म्युच्युअल फंड. दीज हॅव द नो फिक्स डेट ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे ह्या जी फंडची मॅच्युरिटी असते, मॅच्युरिटी याचा अर्थ मुदत समाप्ती. म्हणजे एखादी आपण पॉलिसी आपण स्टार्टअप करणार, मग ती 5 इयर्स, 10 इयर्स, 7 इयर, 12 इयर, कधी कधी लाईफ टर्मसाठी पण असते, कधी ते रिटायरमेंट लाईफ टर्मसाठी पण काय असते, म्युच्युअल फंडची इन्व्हेस्ट असते. मग आता इथे ओपन एंडेड म्हणजे तुम्ही आता एखादी समजा इन्व्हेस्टमेंट केला, तर इन्व्हेस्टमेंट कधी चालू झाली आणि ती कधी समाप्त होणार. मग इथे काय बघा, ओपन एंडेडमध्ये दीज हॅव द नो फिक्स डेट ऑफ द मॅच्युरिटी अँड दिस युनिट कॅन बी सोल्ड ऑर द रिपर्चेस ॲट द एनी टाईम. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये मॅच्युरिटीची डेट नसते, ती तुम्ही रिपर्चेस म्हणजे पुनर्गुंतवणूक करू शकता. द नो ऑफ द युनिट अँड इट इज इन द कॅपिटल चेंज द डेली. म्हणजे ह्याचं जे कॅपिटल आहे, कॅपिटल याचा अर्थ भांडवल, ते काय होतं, रेग्युलर बदलत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. क्लोज एंडेड याचा अर्थ म्हणजे नंतर बंद होणार. म्हणजे दिस हॅव द फिक्स डेट ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे ह्याला विशिष्ट स्वरूपातले एक मॅच्युरिटीची डेट मिळते. म्हणजे आपल्याला एखादी समजा आज अमुक तारीख आहे, आज एखादी समजा 15 डिसेंबर असेल, तर आपली मॅच्युरिटी 2020, तर 2025ला काय होणार, ती मॅच्युरिटी संपली. म्हणजे इथे आपल्याला काय होते, फिक्स डेट इथे आपल्याला मिळते. याला म्हणतात क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. ओपन एंडेडमध्ये तिथे डेट फिक्स नसते आणि क्लोज एंडेडमध्ये तिथे डेट फिक्स असते, त्याला म्हणतात क्लोज एंडेड फंड. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लोड ऑन म्युच्युअल फंड. लोड याचा अर्थ एखादा लोड दिला जातो, म्हणजे आता एंट्री लोड आणि एक्झिट लोड. म्हणजे तिथे सुद्धा 2 प्रकार आहेत, एंट्री लोड आणि एक्झिट लोड. आपण इथे बघूया. एंट्री लोड इट ऑल्सो कॉल्ड द फ्रंट एंड लोड. फ्रंट एंड याचा अर्थ ओपन. एंट्री लोड आपण आता प्रवेश करतो आहे बरं ना, मग प्रवेश करताना जो लोड आपल्याला तिथे रेट ऑफ पर्सेंटेज असतो. म्हणजे एंट्री लोडचं तुम्हाला तिथे रेट ऑफ एक्झाम्पल आपण नंतर बघणार आहोत, तिथे तुम्हाला रेट ऑफ पर्सेंटेज मिळणार एंट्री लोडचा. इट इज इन द ऑल्सो कॉल्ड द फ्रंट एंडेड लोड. एंट्री लोड हा NAVवर कॅल्क्युलेट केला जातो व NAVच्या युनिटमध्ये ॲड केला जातो. महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचं पण आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण येऊ शकतं. एंट्री लोड इट ऑल्सो कॉल्ड ऑफ इन द डॉट. मग तुम्हाला तिथे ऑप्शन असतील, मग तुम्हाला तिथे फक्त ऑप्शनमध्ये राईट ऑप्शन चूज करायचं आहे, फ्रंट एंडेड लोड. म्हणजे हे जे तुम्हाला तिथे फिलिंग द ब्लँक्स होतात ना, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की ते इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला तिथे अंडरलाईन पण करून दिले आहेत बघा. एंट्री लोड हा NAVवर, NAV याचा अर्थ नेट असेट व्हॅल्यू, आपण पुढे ती कन्सेप्ट बघणार आहोत. नेट असेट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो व NAVच्या युनिटमध्ये ॲड केला जातो. एंट्री लोड हा ॲड केला जातो, लक्षात ठेवा. नंतर दुसरा प्रकार आहे एक्झिट लोड. इट इज ऑल्सो कॉल्ड ऑफ इन द बॅक एंडेड लोड. बॅक याचा अर्थ आता हा एक्झिट लोड, आता आपण एखादी मॅच्युरिटीमध्ये आपण एखादी इन्व्हेस्ट समजा आपण केली, आपण फॉर एक्झाम्पल समजा आपण जिओ रिलायन्स कंपनीमध्ये आपण काय केली, तिथे आपण इन्व्हेस्ट केली म्युच्युअल फंडमध्ये, आणि समजा आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या ह्याच्यामध्ये फंडमध्ये आपल्याला ती नको आहे, तर आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. मग एक्झिट लोडसाठी तिथे पर्सेंटेज रेट ऑफ तुम्हाला दिला जातो एक्झिट लोडचा. मग तिथे आपल्याला तो रेट कशावर कॅल्क्युलेट करायचा आहे, तर नेट असेट व्हॅल्यू. आता तुम्हाला नेट असेट व्हॅल्यू म्हणजे काय, आपण ती पुढे कन्सेप्ट बघणार आहोत. नेट असेट व्हॅल्यू म्हणजे काय. एंट्री लोड
एक्झिट लोड हा एन ए व्हीवरच कॅल्क्युलेट करायचा, मात्र तो एन ई व्हीमधून लेस केला जातो, लक्षात ठेवा. एंट्री लोड हा एन ए व्हीमध्ये कॅल्क्युलेट करून त्याच्यामध्येच ॲड करायचा आणि एक्झिट लोड हा त्याच्यामधून काय करायचा, एन ए व्हीमधून काय करायचा, लेस करायचा, मात्र एन ए व्हीवरच काढायचा. पर्सेंटेज जो रेट तुम्हाला एक्झाम्पलमध्ये देतील तो एन ए व्हीवर तुमचा कॅल्क्युलेट केला जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया व्हॉट डझंट मीन बाय एन ए व्ही. आता तुम्हाला एन ए व्ही माहीत नसणार. आता तुम्ही 12वीला अकाउंट तुम्ही सब्जेक्ट शिकला असाल तर अकाउंटमध्ये तुम्हाला काही असेट्स किंवा काही लॅबिलिटी माहीत असतील. मग आता आपण असेट म्हणूया, फिक्स असेट कुठकुठल्या किंवा करंट असेट कुठकुठल्या. आता करंट असेट आपल्याला इथे महत्त्वाच्या लागतात. करंट असेट कुठल्या तर बी रिसिएबल्स, त्याच्यानंतर कॅश, त्याच्यानंतर डेटर, नंतर अशा थोड्या मोठ्या आपल्या कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ह्या ज्या तुमच्या असेट आहेत म्हणजे अशा असेट की त्याचं रूपांतर लगेच कॅशमध्ये काय होऊ शकतं, डिलिव्हर होऊ शकतं, त्याला आपण करंट असेट म्हणतो. आणि करंट लॅबिलिटी म्हणजे कुठल्या, तसं बिल्स पेएबल, क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, ह्या तुमच्या करंट लॅबिलिटी. लक्षात आलं. मग नेट असेट आपल्याला कशी मिळणार, असेट मायनस करंट असेट. करंट असेट मायनस करंट लॅबिलिटी तुम्हाला काय मिळाली, नेट असेट. मग आता एन ए व्हीचा फॉर्म्युला बघा. एन ए व्हीचा फॉर्म्युला असा आहे, नेट असेट डिवायडेड बाय टोटल युनिट. नेट असेट डिवायडेड बाय टोटल युनिट म्हणजे तुम्हाला तिथे एन ए व्हीचे तुम्हाला युनिट तिथे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गिवन दिलेले असणार. आणि नेट असेट कशी काढायची तर टोटल करंट असेट मायनस लॅबिलिटी. करंट लॅबिलिटी म्हटला तरी चालेल. हे जे तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ना, फॉर्म्युले ते तुम्हाला फॉर्म्युले जे तुम्हाला कशामध्ये येतील, फिलिंग द ब्लँक्स ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला हे विचारले जातील. लक्षात आलं, महत्त्वाचे. नंतर आपण बघणार आहोत एक्झाम्पल बघूया आता आपण. ओके, म्हणजे आता आपण थेरी बघितलं. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर ओपन एंडेड म्युच्युअल फंड आणि क्लोज एंडेड हे प्रकार झाले. आता आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, लोड. लोड म्हणजे एंट्री लोड किती असेल, एक्झिट लोड किती असेल ते आपण आता इथे आपण प्रकार बघूया. चला आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. मनीषा इन्व्हेस्ट ₹20,000 इन अ म्युच्युअल फंड. MF याचा अर्थ म्युच्युअल फंड विथ NAV ₹15.75. फाइंड द नंबर ऑफ युनिट ॲक्वायर बाय हर इफ. म्हणजे आता तुम्हाला तिने काय म्हटलं आहे बघा. आधी आपण मनीषा इन्व्हेस्ट करते किती ₹1,000 तर ₹20,000 आणि NAVचे तुम्हाला युनिट तिथे दिले. NAV रुपीज म्हणजे ते युनिट आहे 15.75. फाइंड द नंबर ऑफ युनिट ॲक्वायर. ॲक्वायर याचा अर्थ परचेस करते ती. ॲक्वायर याचा अर्थ थोडक्यात परचेस. शब्दार्थ माहीत नसतील ते तिथे नोट डाऊन करून ठेवा. बाय हर म्हणजे तिला किती रुपये काय म्हणतील, ॲक्वायर म्हणजे परचेस होती ते आता बघायचं आहे. आणि त्यांनी कंडिशन 2 दिल्या. देअर एंट्री लोड इज 2% आणि एंट्री लोड 4%. म्हणजे आपल्याला एंट्री लोडच करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एंट्री लोड हा NAVवर कॅल्क्युलेट करायचा आणि NAVमध्ये ॲड करायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आधी पहिल्यांदा आपल्याला युनिट काढावे लागतील, बरं ना. म्हणजे तिने किती पैसे युनिट केले, इन्व्हेस्ट केले ते आधी आपण पहिल्यांदा काढूया. बघा, मनीषा इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट किती केली आहे 20,000 आणि NAVची युनिट तुम्हाला दिले आहे 15.75. म्हणजे तिने जे एव्हरेज आहे तो 1,269.84%. तुम्ही कॅल्सी यूज करू शकता. आता त्यांनी एंट्री लोड किती टक्के दिलं आहे बघा, 2%. कशावर काढायचा, NAV. मग आपल्याकडे NAV किती आहे बघा. NAV आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिली आहे. NAV किती दिली आहे बघा, 15.75. बरोबर. मग आपण NAVवर कॅल्क्युलेट करायचं. मग कॅल्सीवर घ्या. 15.75 प्लस 2% ऑफ 15.75. लक्षात आलं. कसं करायचं बघा, कॅल्सीवर करा, तिथे नोट डाऊन करा. 15.75 प्लस 2%. आता 2% आपल्याला कशावर काढायचे होते, NAVवर काढायचे होते. लक्षात आलं. 2% तुम्ही कशावर काढणार आहात, NAVवर. इथे बघा, इथे नोट डाऊन केलेलं आहे बघा. NAVवर तुम्ही तिथे काढणार, बरोबर. म्हणजे किती आले आपले 2% काढल्यानंतर तर 0.350 तुम्हाला तिथे नोट डाऊन आलं. मग ते आपल्याला NAVमध्ये तिथे काय करायचं आहे, तुम्हाला ॲड करायचं आहे. मग आता एंट्री लोड हा काय करायचा असतो, NAVवर कॅल्क्युलेट करायचा आणि NAVमध्ये काय करायचा, ॲड करायचा. मग आपण ॲड करून किती काढलं आहे बघा, 16.065. जे तुम्हाला कॅल्सीवर येईल ते तुम्हाला तिथे आन्सर नोट डाऊन करायचं आहे. आता नंतर नेक्स्ट काय बघा, युनिट ॲक्वायर. कारण की तिला किती युनिट ॲक्वायर केले म्हणजे तिने परचेस केले हे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना.
मग युनिट ॲक्वायर करते वेळी तिने NAVचे युनिट किती आणले आहेत बघा, इथे आपण मगाशी ते काढले होते 1269.84. ते डिवाइड तुम्ही आता NAVचे तुम्ही काय करू शकता, एंट्री लोड तो तुम्ही डिवाइड केल्यानंतर तुमचा आन्सर इथे गिवन मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, एंट्री लोड इज 4%. सेम करायचं आहे, काहीच फरक नाही आहे, सेम आपल्याला तिथे प्रोसेस करायची आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा सेकंड एक्झाम्पल काय बघा, करण सोल्ड. आता इथे त्याने विकलं आहे बघा. तिथे पहिल्यांदा मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तिथे काय होतं, मनीषा इन्व्हेस्टेड ॲक्वायर होतं, म्हणजे तिथे परचेसचं उदाहरण होतं. आणि आता इथे करण काय करते, सोल्ड. याचा अर्थ हे कशाचं उदाहरण आहे बघा, सेलचं उदाहरण आहे. बरोबर, सेल्स. ही इज ऑफ म्युच्युअल फंड युनिट्स ॲट NAV ₹175 विथ एक्झिट लोड. आता इथे तुम्हाला मात्र काय दिलं आहे बघा, एक्झिट लोड ॲट 5%. तुम्हाला एक्झिट लोड किती दिला आहे, 5% दिला आहे. इफ ही रिसिव्ड ₹35,591.15, फाइंड द नंबर ऑफ युनिट सोल्ड. आता आपल्याला इथे काय काय महत्त्वाचं मिळालं, एक म्हणजे NAV मिळालं, सेकंड म्हणजे आपल्याला एक्झिट लोडचे पर्सेंटेज त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिले आहेत, 5% तुम्हाला दिलं आहे. आणि अमाऊंट त्याने रिसिव्ड, कारण की त्याने सोल्ड केलं आहे ना, म्युच्युअल फंड त्याने घेतली होती, म्हणजे त्याने इन्व्हेस्ट केली आणि त्याला नंतर रिटर्न किती मिळाले बघा, 35,591.15 रुपये त्याला रिटर्न मिळाले. ओके. आणि आता आपल्याला काय हवं आहे, तर नंबर ऑफ युनिट सोल्ड, म्हणजे त्याने नेमके किती युनिट सोल्ड केले तेव्हा त्याला 35,591 रुपये भेटले, असं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं. मग आता इथे बघा, हे इथे काय काय दिलं आहे बघा, एक्झिट लोड ऑन NAV, एक्झिट लोड ऑन NAV. आता आपण पहिल्यांदा महत्त्वाचं काय काढणार, एक्झिट लोड काढणार. बरं, लक्षात आलं. मग 175वर आपण काय काढणार, किती टक्के काढणार, 5%. आणि एक्झिट लोड काय करायचा जातो, लेस केला जातो. महत्त्वाचं आहे, एंट्री लोड ॲड करणार आणि एक्झिट लोड लेस करायचा. त्याच्यानंतर आता 175वर 5% म्हणजे किती येणार बघा, कॅल्सीवर करा. 175वर 5% काढा, 8.75%. म्हणजे 175वर 5% काढल्यानंतर 8.75. मग 175मधून लेस करायचे, म्हणजे तुमचा आन्सर किती येणार, 166.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला किती युनिट सोल्ड केले हे आता आपल्याला हवं आहे. बरं. मग नंबर ऑफ युनिट सोल्ड इज इक्वल टू अमाऊंट इन्व्हेस्टेड डिवायडेड बाय प्राईस पर युनिट. बरोबर. मग आता तुम्हाला त्याने अमाऊंट किती इन्व्हेस्ट केले आहेत बघा, 35,591. बघा 35,591.15 डिवायडेड बाय, आता आपण NAVचे जे युनिट काढले आहेत बघा इथे 166.25, ते आपल्याला महत्त्वाचे ठरतात. ते डिवायडेशन केल्यानंतर तुमचा आन्सर किती आलं, म्हणजे करणने सोल्ड युनिट किती केलेत बघा, 214.082. लक्षात आलं. महत्त्वाची उदाहरण आहे ही, तुम्हाला एक म्हणजे शॉर्ट तुम्हाला येते एक्झामसाठी. आणि जे थेरी आहे बघा, थेरी तुम्हाला फॉर्म्युला विचारलं, ते तुम्हाला एंट्री लोड कशावर कॅल्क्युलेट केलं जातं, त्याच्यानंतर एंट्री लोड कशामधून लेस केला जातो, सेम ॲज युजल सेम एक्झिट लोड. त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. ग्रुपला नंतर मी फोटो सेंड करीन एक्झाम लेक्चर झालं की. त्याच्यानंतर आपण नवीन दुसरं एक हे करूया. आणखी एक प्रकार आहे म्युच्युअल फंडमध्ये, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अँड रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मेथड. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याचा अर्थ पद्धतशीरपणे इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असतो, म्हणजे ह्या स्पेसिफिक टायमिंगला तुम्ही काय करायचं, इन्व्हेस्ट करायचं. आणि सेकंड जो आहे रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मेथड, म्हणजे तुम्हाला आता समजा एका महिन्याला वेगवेगळे आपण पैसे, आपल्याकडे जसे पैसे येऊ शकतो तसं आपण वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकतो. बरोबर ना. मग रुपी कॉस्ट एव्हरेजिंग याचा अर्थ एखादे आपले म्हणजे समजा मी ह्या महिन्याला समजा 1,000 रुपये आपण इन्व्हेस्ट केले, सेकंड महिन्याला माझ्याकडे आणखी पैसे आले, समजा 2,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले. मग ह्या सगळ्या आपण जे मंथ वाईज आपण करणार आहोत ते आपण त्याची एव्हरेज काढणार, म्हणजे आपण किती महिने पैसे आपण काय केले, पेड तिथे केले. मग त्याला म्हणतात त्या मेथडला रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मेथड. आपण त्या मंथली आपण इन्स्टॉल करणार, तिथे आपण काय करणार आहोत,
एव्हरेज काढणार आहोत. लक्षात आलं. आपण बघूया एखादा कन्सेप्ट बघूया. द रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मीन्स अँड इफेक्टिव्ह मार्केट टायमर मेकॅनिझम दॅट द नीड फॉर अॅन इंडिव्हिज्युअल टू टाईम द मार्केट. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इफेक्टिव्ह मार्केट याचा अर्थ काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक म्हणजे द इन्व्हेस्टर डिसायडेड टू इन्व्हेस्ट अ फिक्स प्री डिसायडेड. म्हणजे अगोदरच काय होतो तो डिसायडेड करून मोकळं होतो. बाबा मला ह्या महिन्याला मॅच्युरिटी एवढे पैसे मी अमुक प्री प्लॅन आपण म्हणतो ना प्री प्लॅन. एखाद्याचं इन्व्हेस्टमेंट करण्याचा अगोदरच प्री प्लॅन केलेला असतो. द सम एव्हरी मंथ याचा अर्थ पूर्ण आपण पुढच्या जे काही येणार आहे त्यांचे एकत्रित आपण काय करणार एव्हरेज काढून जे आपण पैसे भरतो. अँड ही इज अलॉटेड द युनिट ॲज पर द NAV अँड द इन्स्टंट. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तुम्हाला अगोदर तिथे आपल्याला प्री डिसायडेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे पुढचे जे महिने येणार आहेत आता 2000 तुमचं 21 इयर मग अगोदरच समजा तुमच्या पुढच्या महिन्याचे तुम्ही अगोदरच समजा इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन तुम्ही केला तर त्या मेथडला तुम्ही काय म्हणणार सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. लक्षात आलं. ह्याचे आपण एक्झाम्पल बघूया. सोपी आहे मेथड काय कठीण नाही आहे इझी मेथड आहेत फॉर्म्युले आहेत आपण तिथे बघणार आहोत. त्याच्यानंतर बघूया आपण फॉर्म्युला बघूया. दोन्ही ह्यांचा फॉर्म्युला म्हणजे रुपी कॉस्ट मेथड आणि सिस्टमॅटिक प्लॅन तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही दोन्ही मेथड सेम आहेत काही फरक नाही आहेत. थोडासा फरक असेल पण आपण सिम्पल उदाहरण इथे घेतलेली आहे. लक्षात आलं. फॉर्म्युला बघा. युनिट कॉस्ट इज इक्वल टू टोटल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय टोटल युनिट ॲक्वायर याचा अर्थ परचेस. त्याच्यानंतर सेकंड जे आहे अर्थमॅटिक्स मीन्स ना आपल्याला एव्हरेज काढावा लागतो ना म्हणजे किती महिन्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली अशा प्रत्येक महिन्याचा आपण काय करणार तिथे इन्व्हेस्टमेंट करणार. मग सम ऑल प्राईस डिवायडेड बाय नंबर ऑफ प्राईस. सम ऑल प्राईस म्हणजे तुम्हाला समजा सम याचा अर्थ बेरीज म्हणजे तुम्हाला समजा 12 वर्ष तिथे 12 महिने दिले 12 महिन्याचे प्रत्येक महिन्याचे तिथे तुम्हाला इन्स्टॉलमेशन दिली आणि नंबर ऑफ प्राईस म्हणजे तुम्हाला किती दिले आहेत तर 12 मग तुम्हाला सम करायची आणि डिवायडेड बाय 12. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कळेल. इन्व्हेस्टमेंट ICICI बँक म्युच्युअल फंड ही पण एक बँकच आहे ICICI बँक पण त्याने ICICI बँकमध्ये म्युच्युअल फंड काय केले तिथे ओपन केले. ₹2000 पर मंथ. आता हा कुठला प्लॅन झाला तर सिस्टमॅटिक तो पद्धतशीरपणे भरतो आहे ना सिस्टमॅटिक प्लॅन झाला. पर मंथ याचा अर्थ प्रत्येक महिन्याला तू किती ₹1000 भरतो आहे तर ₹2000 भरतो आहे. फॉर 4 मंथ विथ NAV ॲट रुपीज तुम्हाला NAV तिथे गिवन दिलं जाणार ₹40, 50, 60, 30. आता तुम्हाला किती महिने दिले आहेत 4 महिने दिले आहेत. मग 4 महिन्यासाठी तुम्हाला NAV पण तिथे दिले आहे रिस्पेक्टिव्हली. ओके आपण डायरेक्ट आन्सर बघूया. मग तुमचे कॉलम बघा. अमाऊंट इन्व्हेस्टमेंट NAV एंट्री लोड दिला आहे का एंट्री लोडसुद्धा दिले जातात किंवा एक्झिट लोडसुद्धा दिले जातात तिथे असं आपल्याला काहीच दिलं नाही आहे. प्राईस पर युनिट आणि नंबर ऑफ युनिट अलोकेटेड. सोपी मेथड आहे. आता तुम्हाला अमाऊंट इन्व्हेस्टमेंट त्याने किती करतो आहे तो पर महिन्याला प्रत्येक महिन्याला असे किती महिने तर 4 महिने. मग 4 महिन्यासाठी त्याने किती रुपये इन्व्हेस्ट केले 2000 म्हणजे अजून आले आहेत का ते महिने नाही आले आहेत ना म्हणजे अजून तो करणार आहे म्हणजे आपण त्याचा पुढचा प्लॅन म्हणजे सिस्टमॅटिक प्लॅन आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे. मग त्याने 2,000 रुपये त्याने पुढच्या महिन्याला त्याने अगोदरच काढून ठेवले आहेत. बरोबर. NAV त्यांनी दिलं आहे बघा प्रत्येक महिन्यासाठी NAV वेगवेगळा आहे. पहिल्या महिन्यासाठी 40 नंतर 50 60 आणि 30. एंट्री लोड दिला आहे का नाही दिला आहे. एंट्री लोड आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर प्राईस पर युनिट. आता प्राईस पर युनिट कसं काढायचं. आता एंट्री लोड समजा दिला असेल तर आपण एंट्री लोड कशावर कॅल्क्युलेट करणार होतो NAVवर आणि NAVमध्ये आपण ॲड करणार होतो. पण आता इथे प्राईस पर युनिटचं म्हणजे एंट्री लोड दिलाच नाही आहे मग प्राईस पर युनिट आहे तशीच येणार म्हणजे 40 50 60 आहे तसंच येणार ना काहीच बदलणार नाही. एंट्री लोड जर असला असता तर आपण दुसरा कॉलम म्हणजे NAV इंटू एंट्री लोड आणि एंट्री लोड NAVमध्ये आपण ॲड केले असते. लक्षात आलं. आता इथे काहीच दिलं नाही आहे आपण सिम्पल मेथड घेतली आहे. माझा प्राईस पर युनिट आणि नंबर ऑफ युनिट अलोकेटेड आपण कसं काढले बघा 2000 आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे 2000 म्हणजे पहिला कॉलम डिवायडेड बाय चौथा कॉलम असा 5वा कॉलम आपल्याला मिळणार.
म्हणजे 2000 भागिले 40, बरं आन्सर किती आलं 50. कॅल्सीवर करा. तसंच 2000 भागिले 2000 भागिले, जर मी इथे चुकवलं आहे माझ्या मते ना, 2000 भागिले तिथे 50 यायला पाहिजे होतं आणि आन्सर तुमचं किती येईल 40 येईल. आणि इथे बघा जरा 2000 भागिले 50, 5-20, इथे 40 बरोबर आलं आहे. माझं पहिलं जरा आन्सर चुकलं आहे, इथे जरा दुरुस्त करा. आन्सर किती यायला पाहिजे 4-5 20. आन्सर आहे बरोबर. मग मी डायरेक्ट खरं आन्सर लिहिले आहे, आन्सर तुम्हाला दिले, तुम्ही इथे जरा नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट करा बघूया. 2000 डिवायडेड बाय 60, तुमचा आन्सर किती मिळेल 33.33. त्याच्यानंतर 2000 डिवायडेड बाय 30, 66.67. म्हणजे तुमची जर तुम्ही नंतर सम केलात, बेरीज केलात, तर अमाऊंट इन्व्हेस्टमेंट 4 महिन्यासाठी 8000 रुपये येतील. NAV 180 येतील. प्राईस पर युनिट सेम येईल, कारण की तिथे एंट्री लोन नाही आहे किंवा एक्झिट लोन नाही आहे. आणि नंबर ऑफ युनिट अलोकेटेड किती येतील तुम्हाला, त्यांची बेरीज केल्यानंतर 190 आहे. त्याच्यानंतर आता आपला फॉर्म्युला आपण वर तिथे पुट ऑन केला होता. काय बघा, युनिट कॉस्ट इज इक्वल टू टोटल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय टोटल युनिट ॲक्वायर. मग आता आपल्याकडे टोटल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती हजार केलेत बघा 8000. आणि नंबर ऑफ युनिट ॲक्वायर अलोकेटेड म्हणजेच ॲक्वायर म्हणजे त्याने किती केले आहेत 190. मग त्यांची तुम्ही डिवायनेशन केला तर कॅल्क्युलेट तुमचा आन्सर किती येईल 42.10526 हे तुमचं आन्सर मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड फॉर्म्युला काय म्हटलं आहे, अर्थमॅटिक्स मीन. आपल्याला एव्हरेज काढायचं आहे, किती त्याने एव्हरेज हे केलं असेल, म्हणजे त्याचं 4 महिन्यासाठी त्याचं एव्हरेज काय असेल लेवल, तर आपल्याला ती बघायची आहे. मग त्यांचं NAV महत्त्वाचं आहे. NAV किती आपली 40, 50, 60, 30. प्रत्येक महिन्याची NAV तुमची वेगळी आहे. डिवायडेड बाय अशी नंबर ऑफ मंथ किती दिले तुम्हाला 4 महिने. मग तुम्ही बेरीज करा, किती आली 180 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 45. लक्षात आलं. आणि तुम्हाला जी ही एक्झाम्पल खाली दिली आहे ती तुम्हाला सोडवायची आहेत. आणि हा जो तुमचा होमवर्क आहे तो तुम्ही लेक्चर झाल्या लगेच तुम्ही होमवर्क, एखादं तुम्हाला एक्झाम्पल नाही कळलं असेल तर तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला किंवा पर्सनली नोट शेअर करा. तुम्हाला एखादं एक्झाम्पल कळलं नसेल तर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही सुद्धा एक्झाम्पल सोडवायची आहेत. कुठली, ह्याच पद्धतीने सेम सोपी दिली आहेत. एखादं तुम्हाला एक्झाम्पल नाही आलं तर मला विचारा, मी तुम्हाला लगेच शेअर करते. एखादं एक्झाम्पल आलं नाही तर 8 एक्झाम्पल आहे इथे खाली, हे 2 तुम्हाला दाखवलं आहे. तसं 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं अशी तुम्हाला एक्झाम्पल तुमचं होमवर्क असेल. आणि हे प्रत्येकाने लिहून आपापल्या वहीत नोटबुकमध्ये आणि फोटो शेअर करायचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक्सचा पुढचा किंवा स्टॅटिस्टिक्सचा आपण पुढचा टॉपिक बघूया. ओके.